सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। जिल्ह्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करून रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात आमदार संग्राम जगताप व धवलसिंग मोहिते यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। चिंचोली काळदात येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती। या पार्श्वभूमीवर संबंधित दोषी आरोपींवर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच या प्रकरणात काही हिंदू युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेत ते तत्काळ मागे घ्यावेत। या मागणीसाठी सकल हिंदू समाज व ग्रामस्थांच्या वतीने चिंचोली फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। वारकऱ्यांचा कुंभमेळावा संबोधला जाणारा 179वा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी वाकडी दत्तनगर रोडवरील यशवंत बाबा चौकी या ठिकाणाहून सकाळी 10 वाजता सजविलेल्या अश्वरथातून महंत रामगिरी महाराज यांची हत्ती, घोडे, उंट, ढोल ताशा, लेझिम व झांज पथकाच्या गजरात सनई चौघड्याच्या निनादात गावातील भजनी मंडळांच्या सुश्राव्य अभंग वाणीत सप्ताह स्थळापर्यंत शाही मिरवणूक काढण्यात आली। जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्या मान्यतेने आज बुधवारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। दरम्यान प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी बँकेने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवलेल्या 5890 मतदार यादीपैकी 4013 मतदारांचे ठराव बँकेला निवडणूक निर्णय अधिकारी यांना उपलब्ध करून देता आल्यात। तसेच उपलब्ध झालेल्या ठरावांपैकी 366 ठराव हे अपात्र ठरल्याने व्यक्तिगत मतदार तसेच शेतीपूरक आणि बिगर शेती मतदारसंघात एकूण 13,677 मतदार हे प्रारूप मतदार यादीत पात्र ठरल्यात। गेल्या 4 महिन्यांपासून प्रशासक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी मंगळवारी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली असून येत्या 31 ऑगस्ट पर्यंत हरकती व सूचना करण्याची मुदत देण्यात आली आहे। अंतिम मतदार यादी 15 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार असून त्यानंतर बँकेच्या 21 संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल। दरम्यान यंदा निवडणुकीसाठी बँकेचे 3677 मतदार आहेत। त्यात 366 संस्थेचे ठराव अपात्र ठरले असून 233 संस्थांनी ठराव सादर केले नसल्याचं स्पष्ट झालंय। रासायनिक खतांचा काळा बाजार करण्याच्या उद्देशाने अनधिकृत ठिकाणी खत साठा करून बिल न देता विक्री केल्याचा प्रकार तालुक्यातील चंदनापुरी येथे उघडकीस आलाय। या प्रकरणी कृषी विभागाने शिवकृपा कृषी सेवा केंद्रावर कारवाई करत दुकानातून 3724 रुपये किमतीच्या 14 युरिया गोण्या जप्त केल्यात। कृषी अधिकारी दत्तात्रय साळुंके यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी मंगेश रहाणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रय साळुंके यांनी दिली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव आणि नव्याने निवडीचा कर्जतच्या राजकीय पटलावरील 2 दिग्गज नेत्यांच्या लढाईचा पहिला अंक संपला आणि लगेचच दुसरा सुरू झाला। तो उपनगराध्यक्षांवरील अविश्वासावरून उपनगराध्यक्षांवरील अविश्वासाच्या सभेला पक्षादेश डावलून गैरहजर राहणाऱ्या 6 नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी मंगळवारी दिला। अपात्र झालेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रत्येकी 3 नगरसेवकांचा समावेश असून त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्याला
बंदी घालण्यात आली आहे। वाढती महागाई, अतिरिक्त कामाचा वाढलेला भार आणि रखडलेल्या मानधनामुळे शेवगाव तालुक्यातील ग्रामसखी आक्रमक झाल्यात। उमेद ग्रामसखी कल्याणकारी संघटनेच्या वतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत ग्रामसखींच्या विविध मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे। ग्रामसखींच्या मासिक मानधनात वाढ करून 15 ते 20 हजार रुपये मानधन देण्यात यावं अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। तसेच दर महिन्याचे मानधन थेट ग्रामसखीच्या बँक खात्यात जमा करण्यात यावं अशी मागणीही करण्यात आली आहे। ग्रामसखींचे रखडलेले अतिरिक्त मानधन तातडीने अदा करावे। तसेच ग्रामसखींकडून ऑनलाईन काम करून घेतलं जात असल्यास त्यांचे अतिरिक्त मानधन ही संबंधित ग्रामसखीच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन ग्रामसखींच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास सर्व ग्रामसखी काम बंद करून बेमुदत आंदोलन सुरू करतील असा स्पष्ट इशारा संघटनेने दिलाय। या मागण्यांसाठी उमेद ग्रामसखी कल्याणकारी संघटना शेवगाव यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं असून संघटनेच्या अध्यक्षा मीना शरद वाणी आणि सचिव सोनाली सोमनाथ मडके यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसखींच्या गटविकास अधिकारी महेश दहिफळे यांना देण्यात आलाय। नमस्कार, माझं नाव मीना शरद वाणी, राहणार बाराणपूर। मी ICRP म्हणून शेवगाव तालुक्यामध्ये काम करीत आहे। तर आम्ही सगळ्या उमेदच्या महिला आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। तर आमचं मागणी अशी आहे की आम्ही गट स्थापन करतो, लोकचं काम करतो, VPRPचं काम, लखपती दिदीचं काम, कर्जाचे प्रस्ताव, बँक कर्ज असेल, CIP प्रस्ताव आणि MIPचे प्रस्ताव, आम्ही सर्व एवढे काम करून आम्हाला मानधन फक्त 5,000 छटछाट करून 5,000 मानधन मिळते आम्हाला। तर हे मानधन म्हणजे आम्ही कसे करतो की यात आम्हाला काहीच परवडत नाही आहे। आम्ही गावातल्या गरीब गरजू महिलांपर्यंत ह्या योजना पोहोचवतो आणि त्या आम्हाला सक्षम बनवण्यासाठी आम्ही हे काम करतो, नाहीतर आम्ही हे काम याच्या पाठीमागं सोडून दिलं असतं। महिला सक्षम करण्यासाठी करतो। आता तुमची काय मागणी आहे? आता आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला शासनाने 15,000 रुपये मानधन द्यावे आणि ते आमच्या डायरेक्ट प्रभा संघाच्या खात्यावर न देता डायरेक्ट आमच्या खात्यावर वर्ग करावे, एवढीच आमची मागणी आहे। मूल्यांकन न करता डायरेक्ट आमच्या खात्यावर द्यावे। कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून आतापर्यंत दोघांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाल्यात। या पार्श्वभूमीवर मोकाट जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपालिका सत्ताधारी व मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती। मात्र त्यानंतरही पालिकेकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला। पालिकेच्या या कारभाराच्या निषेधार्थ बुधवारी 19 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय विविध सामाजिक संघटना, शाळा व महाविद्यालयाच्या सहभागातून जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबत सविस्तर माहिती मंगळवारी साईबाबा तपोभूमी येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली होती। या आंदोलनाला कोपरगाव शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, मंडळे तसेच सामाजिक संघटनांसह जवळपास 50 विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, बुद्धिस्ट यंग फोर्स काँग्रेससह विविध पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने केवळ आश्वासने न देता कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसेच जन आक्रोश आंदोलनात समस्त कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। आज सर्वपक्षीय येथे पत्रकार परिषदेत सर्व पक्षाचे प्रतिनिधी झालेले आहेत। गेल्या महिनाभराच्या अंतरात किशोर शिंदे नामक व्यक्ती आणि विकास डोंबरे या दोन व्यक्तींचा मोकार जनावराला धडकून अपघाती निधन झालेलं आहे। आज यांची घरची परिस्थिती बघता गगन भाऊनी सांगितलं हालाकीची आहे। तर मी म्हणतो प्रशासन जर याच्यावर लक्ष देणार नसेल अजून किती बळी घेणार? रस्त्याचे खड्डे, पावलोपावली खड्डे पडलेले आहे, जनावरं असे लहान लहान पोरांना तोडून पळतात, याची जबाबदारी घेणार कोण? प्रशासन फक्त काय तिथं खुर्च्याचे ऊब भोगण्यासाठी बसलेलं आहे का? तर माझी एक मागणी राहील, उद्या मी ही मागणी करणारच आहे की हे जे दोन मृत्युमुखी पडले यांना 1-1 कोटीची भरपाई आपण द्यायला पाहिजे प्रशासनातर्फे।
आणि याला हे जे जबाबदार असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि ह्या मागणीसाठी आपण कोपरगावकरांच्या सर्व नागरिकांनी रेटा धरण्यासाठी उद्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या समोर सर्व गावाकडून आपण जो मोर्चा आणि आंदोलन जाहीर केलेले सर्वपक्षीय, तर सर्व नागरिकांनी तिथे हजर राहावे, पाठिंबा द्यावे एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरी मला तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करायची की उद्या सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी यावे आणि आपण सर्व प्रचंड संख्येने आपण नगरपालिकेकडं जायचं आहे मोर्चाच्या स्वरूपामध्ये. हे करणं इतकं गरजेचं आहे की गेल्या महिनाभरापासून आपण बघतोय की नगरपालिकेच्या हातातला विषय हा असा नाही का हा खूप मोठा विषय आहे आणि हा हाताळताच येत नाही, पण नगरपालिकेने त्या गोष्टीकडे इतक्या तीव्रतेने लक्षच दिलं नाही. जर लक्ष दिलं असतं तर हे 2 बळी गेले नसते आणि ते 2 जणांचा प्रपंच उघड्यावर पडला नसता. पण ही नगरपालिका हे का करत नाही आहे हे सगळं जाब विचार न करता आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे त्यांच्या डोक्यात नेमकं काय माणसं अजून मेल्यानंतर आपण या गोष्टीला प्रशासनाने मदत करायची, म्हणजे प्रशासन करायचं की काय करायचं हे सगळं विचारण्यासाठी आपल्याला नगरपालिकेवर उद्या मोठ्या संख्येने नगरपालिकेला जाब विचारण्याकरता जायचं आहे. हे 3-4 दिवसापूर्वीच आम्ही कोपरगाव शहरामध्ये आम्ही नगरपालिकेला जाब विचारला होता. त्या संदर्भात बोर्ड लावले होते श्रद्धांजलीचे. ते नगरपालिकेचे लोक त्या बोर्ड काढायला सुद्धा आले होते. तर मला त्यांना सांगणं एकच आहे का आम्ही विरोधी पक्ष असेल, कोपरगाव शहरातील नागरिक असेल, या सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही सत्तेवर बसला आहात. आणि गाई ज्यावेळेस उधळती त्यावेळेस ती काय फक्त ठराविक एका पक्षाच्या लोकांना मारत नाही असं नाही, जो समोर येईल त्याला तुडवणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्याही प्रपंचातले लोक असू शकतात, सगळ्या गावातलं कोणी सर्वसामान्य असू शकतं, शाळा आहे, कॉलेज आहे, महिला आहे, कोणालाही ते तोडून जाऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्या हातातल्या गोष्टी त्या तुम्ही कराव्या. आणि हे सगळं गावात झाल्यानंतर जवळजवळ 45 संघटनांनी, शाळांनी आम्हाला नगरपालिकेकडे CO साहेबांच्या नावाने अर्ज आमच्याकडे दिलेले का तुम्ही हे द्या. आणि नगरपालिका जे झोपलेलं प्रशासन आहे त्या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याकरता जवळजवळ 49 पक्षांचे, मंडळांचे, शाळेंचे सगळ्यांचे अर्ज आम्ही सगळेजण उद्या सर्व समूहाने हे CO साहेबांना देणार आहे. हा विषय काय फक्त ठराविक लोकांचा नाही आहे, हा पूर्ण शहराचा विषय. खंडाळा गावात पाटाच्या पुलाजवळ तिरट खेळणाऱ्या चौघांना पोलिसांनी पकडलंय. गावात एका टपरीच्या आडोशाला काही जण पैसे लावून तिरट जुगार खेळत असल्याची माहिती कळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेथे सावळेराम सुरेश गुंजाळ, किशोर रामदास जाधव, राहुल विश्वनाथ थोरात, जमीर समशुद्दीन शेख यांना पोलिसांनी पकडलाय. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचं साहित्य यासह 5,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोपरगाव शहरातील खडकी भागात सोमवारी संध्याकाळी 2 वळूंमध्ये अचानक तुफान झुंज झाली. भर रस्त्यात सुरू झालेल्या या झुंजीमुळे परिसरात काही काळ प्रचंड घबराट आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अखेर स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान दाखवत धैर्याने या दोन्ही बैलांना हुसकावून लावण्याने मोठा अनर्थ टळला. गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी मोठा उच्छाद मांडलाय. रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणाऱ्या या जनावरांमुळे नागरिक आणि वाहनधारकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अत्यंत गंभीर बाब म्हणजे यापूर्वी मोकाट जनावरांच्या धडकेमुळे 2 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तरीही प्रशासनाला अजून जाग आलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि गल्ली बोळांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचं सावट पसरलंय. रस्त्यावरून चालताना कधी कोणती जनावरे अंगावर येतील याचा नेम उरलेला नाही. 2 निष्पाप नागरिकांना नाहक बळी जाऊनही नगर परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. आणखी एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने या मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि मोहीम राबवून त्यांना पकडावं, अशी तीव्र मागणी कोपरगावच्या रहिवाशांमधून केली जात आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते
मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.